नमस्कार मित्रांनो, कोकणातील शिमगा या सिरीजच्या या एपिसोडमध्ये आज मी आलोय गुहागर तालुक्यातील अडूर या गावी। गुहागर म्हटलं की गुहागरचा संकासूर हा जगप्रसिद्ध आहे आणि गुहागर तालुक्यातील अडूर गावचा संकासूर हा आगीतून धावणारा संकासूर म्हणून जगप्रसिद्ध आहे। तर हाच आगीतून धावणाऱ्या संकासुराचा थरार मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आलोय अडूर गावातील पड्याळवाडीत। या ठिकाणी पड्याळ देवाच्या मंदिरातूनच या सर्व कार्यक्रमाची सुरुवात होते। मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर आता आपण आलोय मांड भरण्यासाठी। इथे मांड भरला जातो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते।
मित्रांनो, इथे 2 ठिकाणी होळी लागते. पहिली आपण बघितली ती पड्याळवाडीतली होळी होती आणि आता आपण बघणार आहोत ती भाटीवरची होळी. पण त्याआधी आपण गावकऱ्यांशी बोलून घेऊया. मी अशोक नाना देवळे, पिंपळेश्वर गुरुदत्त मंडळाचा सदस्य. पूर्वी आम्ही लहान असताना एकाच दिवशी 2 जुने आणि नवीन खेळ यायचे. लहान असताना म्हणजे 60 वर्षापूर्वी काय व्हायचं, त्यावेळेस ना पब्लिक कमी असायचं आणि लोकांना कंट्रोल करायला आम्हाला सहज बरं वाटायचं. आणि आता काय होतं माहिती आहे का, आता एकाच दिवशी दोन्ही खेळ येत नाही, कारण ही होळी विझवायला लागायची, पुन्हा सजवायला लागायची, म्हणून आता वेगळे वेगळे येतात. इतिहास सांगायचं म्हटलं तर आपल्याला तेवढा आम्ही म्हणजे पिढ्यानपिढ्या आता म्हणजे आमचं मंडळ स्थापन झालं म्हणजे आमच्या देवाची पूजा 175 वर्ष झाली. म्हणजे इथं आम्ही एक दत्त मंदिराला पूजा घालतो, 175 वर्ष झाली. त्याच्या पूर्वीपासून आहे ते. देवखेळची जेव्हा त्यांचे निर्माते किंवा इथले गावातले सहकारी जेव्हा आम्हाला जुने गावके आणि नवीन गावके दोघांना एकत्र घेऊन बसवले, तर त्यांनी काय आम्हाला सांगितलं होतं, फक्त आम्हाला एक 10 किंवा 15 संकासूर आम्हाला दाखवायचे आहेत एकत्र असं, आणि होम वगैरे पेटतो ते दाखवायचं आहे. एवढंच दाखवलं. बाकी याच्या पुढे आम्हाला अजिबात काय दाखवलं नाही. आम्हाला अक्षरशः अंधारात ठेवलं त्याने, अजिबात नाही. म्हणजे आम्ही एकतर 25 लोक होतो, दोन्ही गावकीतले, जुने गावके आणि नवीन गावके. तिथं अजिबात हा विषय नाही. फक्त एवढंच सांगितलं, होमावरती संकासूर दाखवणार, सावला वगैरे दाखवणार आणि एकत्र संकासूर दाखवणार. एक त्याने विचारलं आम्हाला, तुमच्याकडे किती संकासूर आहेत, जुन्या गावकीत किती संकासूर आहेत, आम्ही सांगितलेले किती आहेत ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की बुवा असंच आम्हाला खेळ दाखवायचा, पालखी दाखवायचे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच सांगितलेलं नाही त्यांनी. आम्ही ह्या गोष्टीला निषेध करतो. आम्हाला जे फसवून त्यांनी केलं आहे हे चांगलं नाही. आमच्या आज तुम्ही पाहिलं तिथं संकासुराला किती मान आहे तो, आणि त्या संकासुराचा अपमान त्याने केलेला आहे, एवढं मी बोलू शकतो.
आहे